23, 18 इतक्या कमी जागा या महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांना मिळाल्याचं इथं दिसतंय। तर आपण बघतोय अजित पवार यावेळेस दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत चर्चा सध्या सुरू आहे आणि अजित पवार गटाची ही महत्त्वाची बैठक झालेली आहे। थोड्याच वेळात महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। आता नेता नेमका कोण असेल सभागृहाचा हे देखील लवकरच कळणार आहे। बारामतीमधून अजित पवार 7व्यांदा विजयी झालेले आहेत। राज्यामध्ये आपण बघतोय अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांचा मात्र पराभव झालेला आहे। पुतण्यासोबतच्या लढाईत काका विजयी झालेले आहेत, तर युगेंद्र पवार हे अपयशी ठरलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। महायुतीचा विजय झालेला असला तरी मुख्यमंत्री नेमका कोण होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे आणि त्याचा मुख्यमंत्र्यांची निवड नेमकी कधी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2022 ला ज्यावेळेस सत्ता बदल झाला होता त्यावेळेस भाजपनं 105 आमदार असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दिली होती आणि त्यांना मुख्यमंत्री केलं होतं। परंतु आता गणित बदललेली आहेत। आता जवळजवळ 125 जागांवर भाजप एखादी सत्ता भाजपची आहे असं दिसतंय। तर आता नेमकं मुख्यमंत्री पद हे कोणाच्या वाट्याला जातं? भाजप मोठा भाऊ महायुतीमध्ये दिसतोय, त्यामुळे आता भाजप काय नेमका निर्णय घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या सरकारच्या पुढची आव्हानं देखील तितकीच मोठी आहेत।